बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात शिवाजीनगर लगत असलेल्या रिकाम्या भूखंडाच्या डम्पिंग ग्राउंडवर महानगरपालिकेच्या वतीने टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला पेटवल्यामुळे त्या धुराच्या त्रासाने नागरिकांना श्वास दम्याचा व श्वासासंबंधी अनेक गंभीर आजारांनी त्रस्त केलाय। येथे घन कचरा टाकणं बंद करावं अशी मागणी नागरिकांची आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलाय। बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात शिवाजीनगर येथील भूखंडावर महानगरपालिकेनं डम्पिंग ग्राउंड तयार केलाय। या डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज शहरातील घन कचरा आणून टाकला जातो। कचऱ्याचे ढीगचे ढीग साचल्यामुळे अनेकदा या कचऱ्याच्या ढिगाराला आग लावली जाते किंवा लागते। आगीचा दुर्गंधयुक्त धूर शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या घरात शिरतो, त्यामुळे लहान बालकांसह ज्येष्ठ नागरिक व इतर सामान्य नागरिकांना देखील या धुराचा गेल्या 2 वर्षांपासून अतोनात त्रास सहन करावा लागतोय। या दुर्गंधयुक्त धुरामुळे दमा तसंच श्वासासंबंधी अनेक आजार वाढले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। महानगरपालिकेने या ठिकाणी घनकचरा टाकू नये असं गेल्या 2 वर्षापासून नागरिकांचं म्हणणं आहे। त्या संदर्भात त्यांनी महानगरपालिकेकडे निवेदनही सादर केली आहेत, मात्र त्यांच्या निवेदनाची कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केलाय। बडनेरा नवी वस्ती परिसरातील शिवाजीनगर या परिसरात लगतच एक 18 एकराचा एक रिकामा प्लॉट आहे, शेत आहे, तो शासकीय जागा आहे असं म्हटलं चालेल। तिथे महानगरपालिकेच्या कचरा म्हणजे जो असतो तो मोठ्या प्रमाणात टाकलेला जातो आणि जे आरोग्य विभाग आहे सातत्याने तिचा कचरा टाकून तो जाळला जातो आणि तो जाळल्यानंतर या परिसरातील नागरिकांना त्या धुराचा अतोनात त्रास होत आहे आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, मात्र त्यांची दखल घेतली गेलेली नाही। त्यामुळे आता हे संतप्त नागरिक माझ्यासोबत पाहू शकता, मोठ्या प्रमाणात महिला इथं उपस्थित आहेत आणि त्याच पद्धतीने पुरुष मंडळीसुद्धा मोठ्या पद्धतीने इथं उभी आहेत आणि ते त्यांच्या आता सिटिंग समोर आपल्या भावना व्यक्त करत आहेत। माझ्यासोबत येथील एक युवा कार्यकर्ता आहे, त्याचं नाव काय आपलं? माझं नाव धीरज नागोसे आहे। काय समस्या काय आपली नेमकी इथली? आमची समस्या गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आहे की येथे जो कचरा टाकण्यात येतो याला डम्पिंग झोन म्हटलं जाते, पण तो आम्हाला इथं हवा नाही आहे, कारण की त्याच्यामुळं 2 ते 3 दिवसाआड जो इथं आग लावल्या जाते आणि त्याच्यामुळं जो निघणारा जो धूर आहे एवढं पूर आहे प्रमाणात आहे की आम्हाला खूप त्रास होतो। तर इथे लहान लेकरं भरपूर आहे, तर त्यांना किती त्रास होत असेल, तर अशी कोणती पण रोगराई इकडे निर्माण नाही व्हावी म्हणून हे सगळ्यात जास्त लवकरात लवकर हा डम्पिंग झोन इथून हटवण्यात यावा हीच आमची सगळ्यांना विनंती आहे। आणि काय सांगणार बाबा या संदर्भात? हे ताबडतोब हटवायला पाहिजे, कारण लहान लहान लेकरांना खूप त्रास होतो आणि मोठ्या व्यक्तींना पण खूप श्वासाचा त्रास होतो यामुळे धुरामुळे। हो, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा या धुरामुळे खूप त्रास होतो। रात्रभर धुवा येते सर पूर्ण घरात, याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। आमचं म्हणणं एकच आहे, कारण की वयस्कर जे माणसं आहे त्यांना लय त्रास होत आहे। मी बादशाहभाई शिवाजीनगरमध्ये राहत आहे। मला धुराचा खूप त्रास होत आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे, लहान बाळाला त्रास होत आहे आणि मोठे वयस्कर लोकांना लय त्रास होते श्वास घ्यायला। कोणीतरी ते धूर भडकून देतात, ते कचरा भडकून देतात, त्याच्यामुळे आम्हाला फायर ब्रिगेड बोलावं लागते आणि ते विझावं लागते। फायर ब्रिगेडवाल्याला आमच्यापासून लय त्रास आहे, ते नेहमी तुमचा कचरा भडकते, त्यांची ही कंप्लेंट आहे। त्याच्यासाठी ही अवस्था दूर करायला पाहिजे, महानगरपालिकेला लक्ष द्यायला पाहिजे। इथे कचरा लय पडला आहे, 2 महिन्यापासून नाल्या साफ झाले नाही, हे आहे ठेकेदार फुकटाचे पैसे घेऊन राहिले। हे आमची कळकळीची विनंती आहे की महानगरपालिकेने हे सगळी समस्या आमची दूर करावी। सगळ्यांना त्रास होते, दमाचा हे काय म्हातारे लोकांना लय त्रास होते, खोकल्याचा घशात रात में इतना ठसका लगता है कि सब पंखे पूरे खींचते ना तो और ज़्यादा ठसका लगता पूरा। याच्या आधी तुम्हाला लय दिवसाचा होता है, लय दिवसाचा तक्रारी केल्या आहेत का? तक्रारी केली होती का? हो, केला होता म्हणते ते पोरांना केली होती पोरांना। केली होती 2 वर्षापासून तक्रार करून झाली आहे, पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही।
गेल्या 2 ते 3 वर्षापासून या नागरिकांना या कचऱ्याचा जो पेटवला जातो त्या कचऱ्याचा त्रास होतो. धुरामुळे लहान लहान मुलांचे, म्हाताऱ्या वयस्कर माणसांचे सुद्धा आरोग्य धोक्यात आलेले आहे. 2 वर्षापासून त्रास हा सहन करत आहे आणि आतासुद्धा याचा त्रास सहनच आहे. मात्र यांची त्रास सहन करण्याची हद्द संपलेली आहे. त्यामुळे सर्व नागरिक संतप्त झाले आहेत आणि अशा या संदर्भात तक्रारीसुद्धा केल्यात, मात्र याची दखल घेतली गेलेली नाही असं यांचं म्हणणं आहे. हा जर प्रश्न यांचा सुटला नाही तर हे यांचं पुढचं पाऊल काय राहील या संदर्भात आपण यांची चर्चा करूया. काय आपलं पुढचं पाऊल राहील? आता एवढं आम्ही सगळ्यांना लेखी कंप्लेंट वगैरे सर्व काही देत आहे, परंतु याच्यावर पण काही कारवाई न झाल्यास तर आम्ही इथून एक पण गाडी तिकडे जाऊ देणार नाही. त्याच्यावर तर आम्ही काही आम्हाला कायदा तर हातमध्ये घेऊ शकत नाही आम्ही, कारण की कायद्याच्या नुसार चालावं लागते. परंतु जेव्हापर्यंत आमचं पूर्ण कंप्लीट होत नाही, जशा मागण्या कंप्लीट होत नाही तेव्हापर्यंत आम्ही तिकडे गाडी जाऊ देणार नाही. हे आमचं नंतरचं पाऊल राहील. सर्व नागरिक आमच्यासोबत आहे आणि सर्व आमचं मंडळ पण आमच्यासोबतच आहे. कचऱ्याची समस्याचं निराकरण होत नाही तोपर्यंत कचऱ्याच्या गाड्या आम्ही त्या ठिकाणापर्यंत जाऊ देणार नाही असा ठाम निर्धार येथील नागरिकांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बनसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणं बंद केलं नाही तर कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय. महानगरपालिकेने या गंभीर बाबीची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा व त्यांच्याशी होणारा जीवघेणा खेळ थांबवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.